तर यावर्षी आम्ही स्वतःच लोणचं बनवायचं ठरवलं. प्रत्येक वर्षी तर आईच बनवायची आणि गेल्या वर्षी सासूबाईच्या हातचं पण लोणचं खाल्लं. त्या पण अतिउत्तम बनवतात. नवऱ्याने आंबे फोडून दिले आणि मी इथे आराम करत होती, कारण गेल्या 2 दिवसापासून माझी तब्येत खराब आहे. आणि हे काय, थोडेच आंबे फोडून माझ्या हार्डवर्किंग नवऱ्याला आळस येऊ लागला. पण काही ऑप्शन नव्हतं. काम हातात घेतल्यावर ते कंप्लीट करावंच लागेल, असा रूल आहे आमच्याकडे. म्हणून परत आंबे फोडायला बसले. ते झाल्यावर मी तो कचरा साफ केला. मला वाटलं आंबे फोडणे हे काम अमितसाठी नवीन असेल, पण नाही. ते म्हणाले की मी आधी पण फोडले आहे, माझ्यासाठी तर हे काम नवीनच आहे. पण सासूबाई, तुमच्या मुलाला या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, त्याबद्दल धन्यवाद. नंतर त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून मिक्स केले आणि रात्रभर त्याला तसंच झाकून ठेवले. हळद जंतुनाशक असते आणि मीठ मॉइश्चर एक्स्ट्रॅक्ट करते. आणि हे जे आंबे आहे ज्याचं आम्ही लोणचं टाकत आहे, ते आंबे माझ्या नणंदबाई म्हणजे सोनालीताईकडून आलेले, आणि जे आंबे आम्ही पिकायला ठेवले ते म्हणजेच माझ्या आईकडून आलेले. दोघींनाही थँक्यू. आणि नंतर वेळ आली टॅब्लेट घ्यायची. एकच टॅब्लेट तासभर हातात ठेवून बघत राहिल्यानंतर ग्रहण केली. मला ना तब्येत खराब होणे आणि ठीक होणे या 2च गोष्टी चांगल्या वाटतात. आणि मधला जो काळ असतो ना, डॉक्टर आणि मेडिसिनवाला, तो स्किप करावा वाटतो.